अमृतधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगीत झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगीत झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. तू माय माऊली सकळ जीवी जिवाळा, तू माय माऊली सकळ जीवी जिवाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मंडळी, गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्षाच्या आमचे सर्व सबस्क्रायबर आणि आमच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक माझा नमस्कार आणि खूप 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 आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ह्या पूर्ण होत आपल्या मनातले जे संकल्प असतील ते सर्व संकल्प भगवंताच्या कृपेने तडीच जावत अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात भगवंताकडे आपण एकच मागणी करू की हे भगवंता, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लाभो, प्राणी जात. जी ज्याच्या अपेक्षा असतील त्या सगळ्या भगवंताच्या कृपेनं पूर्ण करत, परंतु त्या सात्विक असाव्यात, सत्प्रवृत्तीकडे जाणाऱ्या सर्वांच्या अपेक्षा असाव्यात आणि सर्वांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती, सात्विकता ही निर्माण व्हावी अशी देवाच्या चरणी या निमित्तानं प्रार्थना करूया. मंडळी, आज असणारा गुढीपाडवा आपलं हिंदू नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष या वर्षाला होत असणारा आरंभ आहे. या गुढीपाडव्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होत असते. असं सांगतात की या ब्रह्मदेवानं विश्वाची उत्पत्ती केली, या विश्वामधला हा आजचा पहिला दिवस मानला जातो. म्हणजे दिवस आणि रात्र ही संकल्पना ज्यावेळेला सुरुवात झाली त्यामधला आजचा चैत्र शुक्ल प्रतिपदेचा जगातला, विश्वातला हा पहिला दिवस मानला जातो. त्याचप्रमाणे कलियुगाचा देखील आज आरंभाचा दिवस मानला जातो. कलियुगाची 5182 वर्ष आजपासून सुरू झालं मंडळी. त्याचप्रमाणे शालिवाहन शक जे आहे, हे शालिवाहन शक 1947 या शकाला आजपासून सुरुवात झाली. अशा प्रकारे ही आपली कालगणना आहे. त्याला हिंदू वर्ष म्हणतात. अलीकडच्या पिढीमध्ये ह्या गोष्टीचं ज्ञान फार कमी लोकांच्यामध्ये आहे, परंतु आपलं हे धर्माचं जे असणारं ज्ञान हे आपण सर्वांनी अवश्य समजून घेतलं पाहिजे. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक वर्षाला एक प्रकारचं नाव आहे. अशी 60 संवत्सराची 60 नावं आहेत. त्यामध्ये विश्वावसू नावाचं असणारं संवत्सर हे आजपासून सुरू झालं. म्हणून आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंडळी, अजून एक महत्त्व आजच्या दिवसाचं आहे की आजपासून चैत्री नवरात्रीला सुरुवात होते. जे देवी भगवतीचे उपासक आहेत आणि चैत्री नवरात्र करतात त्या सर्व भक्तांना आमच्या या नवरात्रानिमित्तानं असंख्य शुभेच्छा आहेत. आपल्याला फक्त अश्विन महिन्यातलं नवरात्र हे सर्वसाधारण माहिती आहे, परंतु अशी 4 नवरात्र वर्षातून येतात. 2 प्रकट नवरात्र आहेत आणि 2 गुप्त नवरात्र आहेत. त्यापैकी चैत्र महिन्यातलं नवरात्र हे प्रकट नवरात्र आहे आणि अश्विन महिन्यातलं हे प्रकट नवरात्र आहे. तेव्हा चैत्री नवरात्राला सुरुवात होते. रामजन्माच्या उत्सवालाही आजपासून सुरुवात होते. असे अनेक उपक्रम आज आहेत आणि विशेष म्हणजे आज असणारा गुढीपाडवा आहे. या दिवशी गुढी उभा करणं आणि आनंद व्यक्त करणं हा असणारा आपला पूर्वापार असणारा धर्म आहे, धर्माचार आहे. कारण का तर याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक नेमस्त केलेला होता, परंतु त्या राज्याभिषेकाच्या वेळेला
आयत्या वेळेला त्याच्यामध्ये कैकेयीनं विघ्न केलं आणि त्या राज्याभिषेकाचा तो कार्यक्रम त्यावेळेला रद्द झाला. प्रभू राम वनवासामध्ये गेले म्हणून गुढ्या उभ्या केल्या होत्या सर्व लोकांनी, परंतु त्यावेळेला प्रसंग तो विपरीत घडला. सर्वांचं मन अंतःकरण कडू झालं म्हणून कडुलिंबाचं सेवन त्यावेळेला करावं असा प्रघात आहे. हा धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्ट्या उन्हाळ्यामध्ये कडुलिंब हा शरीराला उपयुक्त असतो म्हणून तो खावा असा आरोग्यदृष्ट्या आहे. परंतु त्याच दिवशी त्याच मुहूर्तावरती 14 वर्षानंतर पुन्हा श्री प्रभू राम वनवास संपून आल्यानंतर त्या राज्याभिषेकाचा सोहळा त्याच दिवशी पार पडला म्हणून पुन्हा दिवसभर पुन्हा आनंद तो व्यक्त करायचा. असा सुखदुःख मिश्रित असणारा गुढीपाडव्याचा सण आहे. या दिवसाला नवखरेदी केली जाते, नवीन कामाचा उपक्रम सुरू केला जातो, कारण 3.5 मुहूर्तापैकी हा पूर्ण मुहूर्त अशा प्रकारचा गुढीपाडवा मानला गेलेला आहे. या दिवशी कोणत्याही गोष्टीला मुहूर्त बघावा लागत नाही असं शास्त्र सांगतं. दसरा, गुढीपाडवा आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त असे 3.5 मुहूर्त आहेत मंडळी. तेव्हा या संपूर्ण अशा प्रकारचा हा आनंद सोहळा गुढीपाडवा हा साजरा केला जातो. गुढीचे अनेक अर्थ आहेत. गुढी कशाला म्हणावं? श्री रामप्रभूंच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याला उभा केलेल्या त्या आनंदाच्या गुढ्या होत्या. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला अवताराला आले त्यावेळेला गोकुळामध्ये देखील गुढ्या तोरणे उभं केली. तुकाराम महाराज म्हणतात, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. या गोकुळामध्ये गुढ्या उभ्या केलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेला आनंद सोहळा होतो त्यावेळेला तो आनंद व्यक्त करण्याकरता ध्वजा उभी केली जाते. त्या ध्वजेला देखील गुढी म्हणण्याची पद्धत आहे. आपण जी गुढी उभी करतो ही वेगळ्या पद्धतीची आहे, पण ध्वजा जी असते तिला देखील गुढी म्हणण्याची पद्धत आहे. कारण एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची, वाट हे चालावी पंढरीची. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. या ठिकाणी ध्वजा म्हणजे वारकऱ्यांचा जो पताका आहे त्याला सुद्धा गुढी असं संबोधन वापरलेलं आहे. अजून एक अर्थ जर बघितला गुढीचा तर संतश्रेष्ठ माऊलींनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. या ठिकाणी गुढीचा अर्थ या नरदेहाला गुढी असं म्हटलेलं आहे. कारण हा नरदेह जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत ती गुढी आहे आणि आडवा पडला की त्याचा बांबू होतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जो उभा आहे तोपर्यंत त्याला गुढी इतकं पावित्र्य, गुढी इतकं महत्त्व आहे. आणि ती गुढी उभी असताना कुठं न्यावी तर भगवंताच्या सेवेकरता, भगवंताच्या दर्शनाकरता, वारीकरता ह्या गुढीचा उपयोग झाला पाहिजे. ही गुढी एकदा आडवी पडली की त्याचा बांबू झाला, मग त्याचा उपयोग काय असतो हे आपल्याला सांगायची गरज नाही. म्हणून या नरदेहाला देखील गुढी असं संबोधन वापरलेलं आहे. अशा अनेक अर्थाने अनेक विविध छटा असणारा हा गुढीपाडव्याचा सण मंडळी. या निमित्तानं पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. मंडळी, आज आपल्या या चॅनलवरती मी माझा संपर्क नंबर आपणासाठी सांगत आहे. ज्या कोणाला आमच्या श्रोत्यांना माझ्याशी संपर्क करायचा असेल, बोलायचं असेल तर हा नंबर आपण टिपून घ्या. या नंबरवरती आपण फोन करू शकता. माझा नंबर आहे 93 71 54 73 06. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 93 71 54 73 06. मंडळी, या नंबरला फक्त फोन कॉल करण्याची व्यवस्था आहे. त्याच्यावरती कोणताही व्हॉट्सअप किंवा मेसेज अशी सोय या नंबरवरती नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा जर कोणाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर अवश्य संपर्क साधा, मला त्याच्यामध्ये आनंद वाटेल. तेव्हा मंडळी, आता आपण आपल्या आजच्या चिंतनाच्या श्लोकाकडे वळूया. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे,
समर्थ म्हणतात, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. समर्थ सांगतात की बाबा रे, भगवंताचं नामचिंतन हे केव्हाही आणि कोणतंही कार्य करत असताना आपण केलं पाहिजे. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व काम करता हरी बोला. सर्व काम म्हणजे सगळं त्याच्यामध्ये आलं. कोणतंही तुमचं दैनंदिन असू द्या, कुठलंही काम असू द्या, प्रत्येक कामामध्ये भगवंताचं चिंतन करा, असं नाथाने हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज तर कामामध्ये काम, काही म्हणा राम राम असं सांगतात. इथं समर्थाने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने सांगितलं. समर्थ म्हणतात, तुम्ही जनामध्ये असलात तरी भगवंताचं नामचिंतन करा, आणि भोजनामध्ये असाल, भोजन करत असाल तरी भगवंताचं नामचिंतन करा. किंवा जनी भोजनी म्हणजे जनामध्ये, समाजामध्ये जरी तुम्ही जेवत असला तरी मोठ्यांदा श्लोक म्हणा, भगवंताचं नाम घोष करा आणि मग जेवण करा. मंडळी, पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला पंक्ती व्हायच्या मोठमोठ्या, त्या पंक्तीमध्ये भगवंताच्या नामाचे श्लोक म्हणण्याची चढाओढ असायची, स्पर्धा असायची. मी जास्त म्हणतोय का तो जास्त म्हणतोय, असं एकमेकाच्या ईर्षेवरती श्लोक म्हटले जायचे. आणि ते श्लोक ऐकत ऐकत म्हणत म्हणत अशा पवित्र वातावरणामध्ये जेवण व्हायचं. खूप अशा प्रकारची सात्विकता अशी वाटायची. आजकाल पंक्तीमध्ये आपण जर श्लोक एखाद्याला म्हणा म्हणून सांगितलं तर त्याला लाज वाटते. मी कसं, एकतर पाठच नसतो कुणाला, आणि असेल तर सगळे म्हणत नाहीत, पण मी कसा म्हणू, म्हणून श्लोक म्हटला जात नाही. हल्ली तर पंक्तीची पद्धत आता नष्ट होत चाललेली आहे. बुफे पद्धतीमुळं पंगती प्रकार हा तो सुद्धा आता कमी होत चाललेला आहे. त्यामुळे जेवणातलं पावित्र्य, सात्विकता, त्यातला आनंद, त्यातला आग्रह, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल नष्ट झालेल्या आहेत. परंतु समर्थ म्हणतात हे आपण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. म्हणून जनी भोजनी नाम वाचे वदावे, भगवंताचं नामचिंतन करावं, घोषणा करावी, श्लोक म्हणावेत. आणि असं जे असेल तर मग पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, तुकाराम महाराज म्हणतात. ते अन्न पवित्र होतं आणि त्या पवित्र अन्नामुळं आपल्या अंतःकरणाची शुद्धी होत असते. कारण कोण कशा पद्धतीनं अन्न तयार केलेलं असतं, कोणाचं काय असतं, कोणाचं आपल्याला माहिती नाही. परंतु ते पवित्र करण्याकरता भगवंताच्या नामाचे संस्कार त्याच्यावरती झाले पाहिजेत, तर ते पवित्र होतं. म्हणून जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. समर्थ म्हणतात अति आदरानं म्हणजे आदरपूर्वक, प्रेमपूर्वक. गद्य आणि पद्य हे दोन प्रकार आहेत. पद्य म्हणजे काव्यात्मकता आणि गद्य म्हणजे साध्या बोलण्यामधनं. भगवंताचं नाम काव्यात्मक पद्धतीनं म्हणजे भजन, अभंग इत्यादी पद्धतीने म्हणता येतं. आणि गद्य म्हणजे कोणत्याही त्याच्यामध्ये साहित्यिक रचना नसताना नुसतं श्री विठ्ठल श्री विठ्ठल, श्रीराम श्रीराम असं कोणतंही अशा प्रकारचं नाम गद्य स्वरूपामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. तेही भगवंताला आवडतं. म्हणून अति आदरे गद्य वाचे म्हणावे म्हटलेलं आहे. पुढं समर्थ म्हणतात की हरिचिंतने अन्न जेवीत जावे. आता पहिल्या ओळीमध्ये सुद्धा जेवताना भगवंताचं नाम घ्यावं असं सांगितलंय. परत पुन्हा हरिचिंतने अन्न जेवीत जावे ही दुसऱ्यांदा परत सांगण्याची गरज काय? तर त्याचं कारण असं आहे की पहिल्या ओळीमध्ये तुम्ही सामुदायिक जेवण करत असताना, जनामध्ये असताना भगवंताच्या नामासहित जेवा. आणि पुढं सांगत असताना आपण एकांतात एकटे जरी काही खात असलो, जेवत असलो, तरी त्याही वेळेला भगवंताचं नामचिंतन आपलं जेवणाच्या वेळेला असावं. काही मंडळी, काही माणसं अशी आहेत की समाजामध्ये लोकांना दाखवण्याकरता मोठ्यांदा आणखीन ते जेवणाचे अभंग, जेवणाचे श्लोक म्हणतात की आम्ही किती देवाची भक्त आहोत, आम्ही किती नियम पाळतो, असं जगाला दाखवायचं. पण एकटे एकांतात असताना, एकटे जेवत असताना मात्र देवाची आठवण सुद्धा होत नाही. असा समर्थांच्या दृष्टीपुढे हा प्रकार आलेला असावा. म्हणून पुन्हा एकदा समर्थ म्हणतात की बाबा रे, हरिचिंतने अन्न जेवीत जावे. काही तुमच्या समोर ज्या वेळेला अन्नपदार्थ येतील त्यावेळेला ते अन्नपदार्थ हरीच्या चिंतनामध्ये भगवंताचं नामस्मरण करून, भगवंताची आठवण करून त्या अन्नपदार्थाचं सेवन करावं. असं सांगतात की जरी चुकून विषबाधा जरी झालेली असेल अन्नामध्ये,
आणि प्रेमानं जर भगवत चिंतन केलं तर त्या प्रेमानं केलेल्या चिंतनामुळं विषबाधा सुद्धा नाहीशी होऊ शकते. आपल्याला उदाहरण माहिती आहे, संत मीराबाई यांना विषाचा पेला पिण्याकरता दिला त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी, परंतु भगवंतासमोर अर्पण केला आणि भगवंताचं नामचिंतन करून तो विषाचा प्याला ज्यावेळेला तिने तोंडाला लावला, घटाघट पिऊन टाकला, पण त्या विषाची बाधा मीराबाईंना झाली नाही. ती बाधा भगवंताने स्वतःकडे घेतली, स्वतः ते निवारण केलं आणि मीराबाईंना ते विष हे अमृताप्रमाणे झालं. कशामुळं? तर हरिचिंतने अन्न जेवित जावे. जे समोर आपल्या मिळेल, जे समोर असेल ते खात असताना पहिल्यांदा देवाची आठवण करावी, चिंतन करावं आणि मग त्या अन्नाचं सेवन करावं असं समर्थ सांगतात. आणि असं जर केलं तर मग म्हणतात, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. भगवत प्राप्तीला फार मोठं काही करावं लागत नाही. सोप्या सोप्या साधनानं देव आपल्याला मिळवता येतो, पण ती सोपी साधनच आम्हाला करायला कठीण वाटतात, अवघड वाटतात. तेवढं सुद्धा करायची आमची मनाची तयारी नसते. मग अवघड गोष्टी आमच्याकडून काय जमणार आहेत मंडळी? तेव्हा सोपं साधन आहे की भगवंताचं नाम सतत घ्या, सतत त्याचं स्मरण करा, सतत चिंतन करा. याच योगानं तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, तो तुम्हाला पावेल, याचा अर्थ तुम्हाला तो प्रसन्न होईल. अशा प्रकारे भगवंताची आपण प्रसन्नता करून घेण्याकरता हे साधनांचा जरूर अवलंब करावा आणि ईश्वरीय सुखाचे आपण अधिकारी व्हावं असं समर्थांची असणारी इच्छा आहे. तेव्हा मंडळी, आजच्या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. आमच्या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत याची माहिती मंडळी जरूर पोचवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.